काँग्रेसकडून कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपतींचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप। दिल्लीत राहुल गांधी, प्रियंका गांधी खुर्चीवर बसून, शाहू छत्रपती मात्र उभे। खासदार शपथविधी वेळच्या फोटोंमुळे राजकारण तापलं। भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी फडणवीसांचं नाव निश्चित। उद्याच्या भाजप आमदारांच्या बैठकीत अधिकृत घोषणा होणार। तर 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता फडणवीस घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ। शपथविधी आधी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची भाऊ गर्दी। मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग। कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, राज्याचं लक्ष। मंत्रिपदांसंदर्भात महायुतीचा फॉर्म्युला आज निश्चित होण्याची शक्यता। भाजपला 21, शिंदेच्या शिवसेनेला 12, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 11 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता। अजित पवारांना सोबत घेतलं नसतं तर शिवसेनेला 100 जागा मिळाल्या असत्या। शिवसेना आमदार गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। तर गुलाबरावांनी नावाप्रमाणे गुलाबराव राहावं, जुलाबराव होऊ नये, अमोल मिटकरींचा जोरदार टोला। महत्वाच्या ज्योतिर्लिंगांपैकी एक मी। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य। तर हिंदुत्ववाद्यांना मुस्लिमांच्या धर्मस्थळांमध्ये शिवलिंग का दिसतात, खरगेंचा भाजपला सवाल। हिंदूंचा जन्मदर घटला असून प्रत्येक दाम्पत्यानं 3 मुलांना जन्म द्यावा, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। राजाराम कारखान्याला देणार निवेदन। ऊसाला योग्य दर न मिळाल्यास आंदोलनाचाही इशारा। उपनगरीय रेल्वे मार्गावर मागील 10 महिन्यात विविध अपघातात 2388 प्रवाशांचा मृत्यू, तर 1211 प्रवासी जखमी झाल्याची माहिती।